हिरेचं म्युझिक लॉन्च झालं आहे. सगळी गाणी आपल्यासमोर आहेत. ऑडिओ सगळे आपल्याला अवेलेबल होणार आहेत आजपासून. आणि तू हिरेच्या 2 ललना आपल्यासोबत आहेत. नक्कीच तुम्ही खरंच ललना वाटत. ऑल द ग्लॅमर विथ यू काइंड ऑफ थिंग. नक्कीच सई अगदी परिचयाची आहे ह्या ग्लॅमरस अवतारमध्ये. जसं तू म्हणालीस की तुला हा अवतार खूप खास आहे. तू फार वेगळी दिसतेस. कसं वाटलं तू हिरेकर? नाही, इट इज अ वंडरफुल जर्नी. म्हणजे अजूनही ती जर्नी चालू आहे म्हणून मी इट इज म्हणते. आणि रादर ही लाईफटाईम माझ्याबरोबर राहील. कारण आय हॅव नेवर लुक्ड लाईक दिस बिफोर. मला जेवढे जण काय ट्रेलर बघतायत किंवा गाणी बघतायत तेवढे जण मला फोन करून अगदी आवर्जून सांगतायत की यू हॅव नेवर लुक लाईक दिस बिफोर. आणि त्यातून चेरी ऑन द टॉप म्हणून गुलाबाची कळी आणि तोळा तोळा ही 2 सुपर कमर्शियल गाणी आपल्या नावी लागणं हे कुठल्याही हिरोईनचं एक ड्रीम असतं आणि ते माझं पूर्ण झालं. तर आय एम व्हेरी थँकफुल टू द टीम. आणि मला खूप मजा आली ही फिल्म करताना आणि या दोघांबरोबरही काम करताना आणि संजय दादा बरोबर इंशाअल्लाह फिर काम करने मिलेंगे. सई, ड्रीम फ्लॉवर गर्ल तू झालेली आहेस. एक अख्खं गाणं आणि तेही ब्रँड. दिस इज समथिंग न्यू आणि खूप छान दिसतंय. हे सगळं अगदी ग्रँड दिसतंय. जसं दादांना हवं असतं अगदी तसंच. कसं वाटलं सुंदरा बन? खूप मस्त वाटलं. म्हणजे खरं तर स्वतःला सुंदर कधी मी म्हणत नाही, पण लोक जेव्हा म्हणतात तेव्हा खूप बरं वाटतं. आणि टू बी अ ड्रीम फ्लॉवर गर्ल इज अ प्रिव्हिलेज. आणि तेही माझी एंट्री या गाण्यातून होती आहे. आम्ही शूटिंगला जिथे गेलो होतो तिकडचे लोकेशन्स खूप सुंदर होते. मी दादाला विचारलं की लोकेशन्स बघणार लोक का मला बघणार, पण नाही, ते प्रसादने खूप सुंदर शूट केलं आहे. आणि अशा लुकमध्ये मी आजपर्यंत कधीच लोकांना दिसलेली नाही आहे. त्यामुळे एक नाविन्य पण आहे आणि सोबत पॉन्ड्स ड्रीम फ्लॉवर टॅल्क आहे. सो व्हॉट एल्स कॅन आय आस्क फॉर. सो मला खूप मजा आली अँड आय एम व्हेरी हॅपी टू बी अ ड्रीम फ्लॉवर गर्ल. नक्कीच एक कमर्शियल ब्रँड प्रमोट करताना पहिल्यांदाच तुला चित्रपटात अपॉर्च्युनिटी मिळते आणि आय थिंक मराठीतली पहिली अभिनेत्री असेल जी फुल फ्लेज असं करते. तर तोही बहुमान आहे. काय सांगते? हो, ऑफकोर्स इट इज अनदर फेदर इन माय कॅप असं म्हणायला हरकत नाही. आणि ह्याचं श्रेय मी पॉन्ड्सच्या टीमला देते. पॉन्ड्स ड्रीम फ्लॉवर टॅगच्या टीमला देते की त्यांनी ते ऑनबोर्ड आले आणि त्यांना असं वाटलं की हे गाणं किंवा हे कॅरेक्टर त्यांच्या थीमला सूट करतं. अँड आय वॉज लकी की माझं कॅरेक्टर, माझी जी जर्नी आहे तुहिरेमधली नंदिनीची, त्याचा आणि ड्रीम फ्लॉवर टॅगचा प्रवास साधारण सारखा आहे. सो आय एम व्हेरी हॅपी. संजय दादांचा चित्रपट म्हटला की ग्रँड वगैरे सगळं आहे, पण याची खासियत अशी आहे की या प्रत्येक गाणं वेगळं झालेलं आहे. कमर्शियल स्पॉन्सर्स आहेत आणि ते खऱ्या अर्थाने ग्रँड झालेलं आहे. हे पहिल्यांदाच होतं आहे. काय सांगता? हां, पण ॲक्च्युली याचं सगळं क्रेडिट ॲक्च्युली पॉन्ड्स ड्रीम फ्लॉवरला. कारण बिकॉज ऑफ देम आय कुड डू दिस काइंड ऑफ स्टफ. आणि सगळ्या गोष्टी योगायोगाने जुळून आल्या की सईचं कॅरेक्टर पण तसं होतं, तिच्या इंट्रोडक्शनचं गाणं पण तसं होतं. पॉन्ड्स ड्रीम फ्लॉवर गर्लची जी रिक्वायरमेंट आहे बेसिकली की मिडल क्लास गर्ल बट शी इज व्हेरी ॲम्बिशियस अँड शी नोज वॉट शी इज डुईंग. सो दॅट इज सई तामणकर's कॅरेक्टर. सो एव्हरीथिंग इज फिटिंग करेक्टली अँड दॅट इज हाऊ वी स्टार्टेड. स्वप्नील, गाणी आपल्यासोबत आहेत आणि गाणी सगळीच वेगवेगळी आहेत आणि खास झालेली आहेत. तुझं काय सांगणार म्युझिकबद्दल? आय थिंक संजय की पिक्चर होती तर आय थिंक चांगलं म्युझिक इज नाव अ टेकन. मला असं वाटतं की आता ही संजयची जबाबदारी आहे की त्यांनी चांगलंच म्युझिक द्यायला पाहिजे. कारण संजयची फिल्म म्हटल्यावर लोक या अपेक्षेने येतात की नाही म्युझिक तो सुपरहिट होगा ही. अँड आय थिंक तो पुन्हा एकदा त्याला जागला आहे, या क्रेडिटला जागला आहे आणि त्यांनी सुपरहिट गाणी दिले. ऑफकोर्स विथ अमित राज, पंकज पडगन आणि शशांक पवार. शशांक इज अ न्यू एडिशन टू द फॅमिली. शशांकनी फार भारी गाणं केलं सईच्या एंट्रीला. अमितनी गाणी उत्तम केलेत, पंकजनी गाणं केलं. वेगळ्या झोनची गाणी आहेत, वेगळ्या बाजाची गाणी आहेत. आणि मला असं वाटतं की खूप डिफरन्शिएट करता येतील अशी गाणी आहेत. मी आत्ता खूप त्याच्याबद्दल बोलत नाही बिकॉज आत्ता गुलाबाची कळी आणि आज सुंदर अशी 2च गाणी रिव्हील झाली. अजून 3 गाणी रिव्हील व्हायची इन टर्म्स ऑफ विजुअल्स. सो व्हेन यू सी द विजुअल्स यू नो व्हाट आई एम सेइंग. पण बहुत अच्छा शूट किया संजय ने, बहुत डिफरेंटली ट्रीट किया गानों को. एंड सो आई एम होपिंग एंड आई एम लुकिंग फॉरवर्ड कि
ती रिसीव्ह कशी होतं? संजय दादांचं नेहमी एक पॅटर्न ठरलेला असतो गाण्याचा. सॅड सॉन्ग, कमर्शियल सॉन्ग, एक धमासा नाचायचं सॉन्ग, त्यातही व्हरायटी मेंटेन करायची असते आणि तू नेहमीच त्याचा भाग राहिली आहेस. स्वप्नील, तूही. तो एक्सपिरियन्स कसा होता की आत्ताही जे ऐकतो पॅटर्न तोच आहे पण तरी पण नवीन आहे? मला असं वाटतं की पॅटर्न तोच आहे म्हणण्यापेक्षा आपल्या आयुष्यात सुद्धा दुःखी असण्याची वेळ येते, सुखी असण्याची वेळ येते, मजेत असण्याची वेळ येते, रोमॅन्टिक होण्याची वेळ येते. त्यामुळे इमोशन्स त्याच आहेत आणि त्याची इंटेन्सिटी बदलली की त्याचं व्हेरिएशन बदलतं. आणि ह्या मूवीचा फ्लेवर वेगळा आहे, सिनेमाचा बाज वेगळा आहे, त्याच्यामुळे आपोआप ती व्हरायटी क्रिएट झाली. आणि अमित पंकज नेहमीच म्हणजे आता कसं झालं की आम्हाला काम करण्याची पद्धत माहिती आहे एकमेकांची. सो टेस्ट कशी आहे, काय अपेक्षित असतं हे आपसूक त्यांना माहिती असतं. त्याच्यामुळे मजा येते काम करायला. आणि अशा गाण्यांमध्ये अशी गाणी पिक्चराईज होतात याचा एक वेगळाच आनंद असतो. सो ह्यावर्षीही एक सुंदर ॲल्बम, आय थिंक मितवा वॉज द लास्ट सुपरहिट आणि खूप छान ऐकायला बरं वाटणारा ॲल्बम होता. त्याच्यानंतर तू ही रेचा ॲल्बम खूप इंटरेस्टिंग मला वाटतो आहे, कारण याच्यामध्ये फोक आहे, एक सेन्शुअस गाणं आहे, एक रोमॅन्टिक गाणं आहे, एक सॅड सॉन्ग आहे. सो आय थिंक वीव टच्ड ऑलमोस्ट ऑल इमोशन्स आणि त्याचं एक मिक्सचर तू ही रेच्या स्वरूपात तुमच्या. आय थिंक वॉट आय लाईक टू ॲड टू दिस इज की परत संजयच्या स्टाईलमध्ये ही गाणी सगळ्या झोनची असली किंवा सगळ्या इमोशनची असली तरी हे 5 झोन टॅप करूया आणि मग त्याची सिच्युएशन काढूया असं परत या सिनेमातही नाही आहे. यु नो, एव्हरी सॉन्ग विल टेक द स्टोरी फॉरवर्ड, एव्हरी सॉन्ग हॅज अ रिझन, एव्हरी सॉन्ग हॅज अ प्लेसमेंट. आणि त्याच्यामुळे ना मला असं वाटतं की त्याचा दर्जा वाढतो किंवा त्या गाण्याचं असणं, नुसतं ते गाणं बघणं आणि ते गाणं तुम्ही चित्रपटात जेव्हा बघता तेव्हा यू विल रिअलाइज की आईला ये इधर आता है गाना, आईला ये सिच्युएशन पे आता. दॅट रिअली टेक्स द सॉन्ग टू अ न्यू लेवल, विच इज आय थिंक परत संजयची खासियत आहे. तेजस्विनी, तूही ह्या प्रकारचा पॅटर्न, अगदी हा कमर्शियल पॅटर्न आहे जसं तू मगाशी सांगत होतीस आणि त्या कमर्शियल पॅटर्नचा हिस्सा होतेस, तर हा एकंदर तुला हे बघताना कसं वाटतं? नाही, मला आत्ता जसं स्वप्नील सई सगळे तेच म्हणत आहेत की प्रत्येक पॅटर्नमध्ये म्हणजे जरी पॅटर्न काय म्हणत प्रत्येक फिल्ममध्ये असला तरी इट टेक्स द स्टोरी फॉरवर्ड. आणि मला असं वाटतं की का नाही, म्हणजे एक फेस्टिव्ह गाणं जर का केलं आणि ते प्रत्येक नवरात्रीमध्ये किंवा प्रत्येक संगीतमध्ये किंवा प्रत्येक लग्नात जर का वाजणार असेल तर वाय नॉट. आणि किंवा एखादं रोमॅन्टिक गाणं ऐकून जर का एखाद्या प्रियकराला प्रेयसीची आठवण आली आणि ही फील्स लाईक मेसेजिंग हर, तर वाय नॉट. म्हणजे प्रत्येक इमोशनचं जर का ह्याच्यामध्ये गाणं आहे तर मला असं वाटतं की ही उलट प्रेक्षकांसाठी एक ट्रीट आहे आणि त्यांनी पुरेपूर त्याचा आस्वाद लुटावा. तुम्हाला म्हणजे तुमचा पॅटर्न तर आम्हाला कळला आहे. मी ह्यांना हाच प्रश्न विचारत होते की 4 प्रकारची गाणी, एक पॅटर्न सेट असतो पण त्यातही व्हरायटी मेंटेन कशी करतात? नाही, ॲक्च्युली दिस इज माय काय म्हणतो, माझं नशीब आहे. दिस इज माय डेस्टिनी की इतकी चांगली लोकं माझ्या आयुष्यात आहेत, इतकी टॅलेंटेड लोकं माझ्या आयुष्यात आहेत की ते स्वतःहून प्रयत्न करतात की आपण काहीतरी वेगळं करायला पाहिजे. आणि दॅट इज द रिझन आय कॅन डू इट. यु नो, अदरवाईज यांच्याशिवाय फिल्म बनवणं खूप कठीण आहे आणि अशा प्रकारचा अल्बम बनवणं पण खूप कठीण आहे. सो द एंटायर क्रेडिट गोज टू माय टीम, अमित राज आणि पंकज आणि ऑल माय सिंगर्स, एव्हरीवन. एक क्विक क्वेश्चन सर्वांना, प्रत्येकाचं आवडीचं गाणं, कठीण क्वेश्चन आहे पण माझं आवडतं गाणं तोळा तोळा आणि स्वप्नीलचं आणि माझं नको 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 नारे. माझं आवडतं गाणं तोळा तोळा आणि नको नको नारे. नाही, माझं जीवा सांग ना. पण माझ्या टाईपचं गाणं मला आवडलं आहे, द सॅड सॉन्ग इन द मूवी. माझ्या टाईपचं म्हणजे तू का उगाच एक टाईपचं म्हणजे एक सॅडनेसची झालं. पण ते खूप सुपर्ब गाणे, आदर्श इतकं सुंदर गाणं गायलंय ते. आणि खरंच हे तू प्रश्न म्हणालीस तसं की इट इज व्हेरी डिफिकल्ट, पण येस, गुलाबाची कळी, तोळा तोळा अँड द सॅड सॉन्ग. नाही, मला काही विचारू शकत नाही ना असं. बाप केलेले सगळं, बाप थोडी ना बोलेगा की मेरे को ये बच्चा पसंद है. मेरे को पसंद नहीं है. नक्कीच. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट फॉर द मूवी. कॅमेरामॅन फैजान सोबत श्वेतांबरा सावंत, राष्ट्रीय मराठी.
नमस्कार, मी स्वप्नील जोशी आणि तुम्ही बघताय राजश्री मराठी.